गावाकडची सकाळ, शहरातला गर्दी गोंगाटापासून लांब, फक्त कुठून तरी आरतीचा आणि हलकासा घंटीचा नाद. हा हा हा, सूर्याची कोवळी किरणे आणि देवाची गाणी मनाला खूपच प्रसन्न आणि समाधानी वाटणारी. आज गंगा गौरी पूजन. मी आहे मम्मी सोबत आणि पहिल्यांदा आम्ही आलोय कल्याण दीदीच्या घरी. त्यांनी तर मम्मी जेवत असतानाच टेलरने पहिल्यांदा आमच्या घरी यायचं. गौरी आत घेतल्यात, सगळं सामान काढून ठेवलंय, परत कुठं अख्ख्या वाड्या शोधत बसू, जेवण झाल्यावर हात धुवायला आमच्या घरी ये, पण पहिल्यांदा आमच्यातच आली पाहिजेस. म्हणून आम्ही जेवण झाल्यावर आलोय कल्याण दीदीच्या घरी. मम्मीजीला साडी नेसवते ती आहे गंगा, गौरीची धाकटी बहीण. आणि हा कळस बघताय ना, ती आहे थोरली गौरी, बाल गणेशाची आई. त्या कळसाला म्हणे खूप मान्यता आहे. हे गौरी पूजन आपल्याला सांगते की स्त्री शक्तीशिवाय हे विश्व अपूर्ण आहे. बघा गौरी किती छान दिसतेत ना. त्यांच्या घरी कधीही आलं तरी मोकळ्या पोटी कधीच घालवत नाही, सारखं काही बाई देतच असतात. हे खाऊन बघ, ते खा, हे कसं लागतंय, अजून देऊ का, त्यांचं कायम सुरूच असतं. तोपर्यंतच मम्मीला शेजारच्या काकींनी बोलावून नेलं. त्यांना राग न यावा म्हणून फक्त लवकर आटोपून मम्मी निघाली डॉली त्यांच्या वाड्यात. जाताना आशुदीदीच्या आजी घराच्या दरवाजालाच बसून, भाभी आमचा नंबर कधी येतोय. तिथून आलो सोनेदीच्या घरी. त्यांनी पण गंगा गौरीसाठी नवीन काठापदराच्या साड्या, अलंकार, मुकुट बरंच काही ठेवलं. आज गंगा गौरी माहेर येतात म्हणून त्यांना शेपूची भाजी आणि भाकरी केली जाते. पोरी माहेरे आल्यात म्हणून त्यांना गोडधोड म्हणून दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, आमटी भाताचा नैवेद्य दाखवतात. जोपर्यंत मम्मी साडी नेसवते, मला सोनदीची मम्मी हे सगळं सांगत होती. आली गबर आली, सोन पावली आली, आली गबर आली, सोन पावली आली, गोऱ्या अंगात न्याऱ्या ढंगात साजन वाल्याली, आली गौराई सोन पाव. हे गौरींना नजर न लागावं म्हणून घालतात. त्या मला प्रेमाने सिंबो म्हणतात. मला ही ऐकून ते खूप छान वाटतं. नंतर आम्ही आलोय माझी बालपणीची मैत्रीण डॉलीच्या घरी. त्यांनी पण गौरीसाठी खूप छान हिरव्या साड्या निवडल्या. गौरीला पदर डोक्यावर दिला की काय वेगळाच नूर दिसतो नाही गौरीच्या तोंडावर. सिमू उद्या जेवायला ये ग, तुझ्या आवडीचं पोळ्या, आमटी, भात करणार आहे. डॉलीने आधीच निरोप पाठवून ठेवलेला सिमरनला जेवायला बोलव म्हणून. तिथून पुढे आम्ही आलोय मॅडमच्या घरी. त्यांनी तर 3-4 नव्या कोऱ्या साड्या ठेवल्यात. चांगली निवडून मम्मीने केली सुरुवात. मम्मी ज्या ज्या घरात जाऊन आले ना, हा आहे आमचा सगळा वाडा. कधी दुजाभाऊपणा नाही, सगळे कायम एकत्र. आमच्या सणाला ते येतात, त्यांच्या सणाला आम्ही जातो. ह्या सगळ्यांना एकत्रित करणारा आमचा मंडळ सुदर्शन युवक गणेश मंडळ. आणि हो, मंडळाचं नाव देखील 1987 साली पप्पांनीच ठेवलंय. गौरबाई गौर चंद्राची कोर, किती थोरवी गावी ग, आदि माया ही आदि शक्ती, विश्व माऊली देवी ग. आता आम्ही निघालो शेवटच्या डेस्टिनेशनला. अरे तोपर्यंतच मम्मीला चिवदीदीच्या मम्मीने वडत नेलं. चला चला जरा आमच्या पण गौऱ्या बघा. मम्मीने लवकर आटो पण आम्ही परत आलो आशुदीदीच्या घरी. मला मम्मीच्या मागे फिरून फिरून आता कंटाळा आला, म्हणून म्हणलं काकी आता जरा मस्तपैकी चहा करा. त्यांनी पण लगेच सगळ्यांसाठी गरमागरम चहा केला. माझं तर काम झालंय. मी निघाले आता मस्तपैकी तयार व्हायला, मम्मीला मावशीने दिलेली नवीन साडी नेसायला. जाता जाता तुम्हाला स्त्री शक्तीचा जागर करणारी निसर्गरूपी गौरी आणि गणपतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.